शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवा अंतिम यावेळेस कपिल सिब्बल यांची ही मोठी मागणी आहे। शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष आहे, शिंदेंनी त्याचा फायदा घेतलाय। शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या पक्षातून, कपिल सिब्बल यांचा सवाल आहे। लोकशाहीत बहुमताला महत्व, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतायत। शिवसेना सुनावणीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही। शिवसेना पक्ष चिन्हावरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्ला बोल। चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये, आदित्य ठाकरेंचं विधान। तर आम्ही चोरलं असतं तर आमदार 40 वरून 60 वर गेले नसते, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे सेनेच्या मागणीनंतर शिंदे सेना उत्तर देणार। ठाकरे चिन्ह नाही तर बाळासाहेबांचे विचार गोठवायला निघालेत। शिंदे सेना लोकांमध्ये जाऊन ठाकरे सेनेला उत्तर देणार। शिंदे सेना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। मोदी शहा राजकीय दृष्ट्या संपलेत, काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचं मोठं विधान। सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा करत असताना राहुल गांधींचं विधान। सूत्रांची माहिती, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमबाबत चर्चा झाली। वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात गाणार आणि या बैठकीत महिला आरक्षणाबाबतही चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसने संविधान विरोधी निर्णय घेतलाय, काँग्रेस मानसिक गुलामीत आहे, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। काँग्रेसच्या वंदे मातरम संदर्भातील निर्णयावरती फडणवीसांची टीका। जेन झीन पर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार। उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मनसुख मांडविया यांच्याकडे। मंत्री विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार, सूत्रांची माहिती आहे। जेन झीनचं मन आता वळवतायत का तुम्ही? यापेक्षा आपापल्या खात्याची चांगली कामं करा। भाजप विद्यापीठांमध्ये राबवणार असलेल्या मोहिमेवरून संजय राऊतांचा भाजपला सल्ला।